आज महाविकास आघाडीचं आंदोलन, प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात शिवरायांच्या पुतळ्याच्या ठिकाणी मोर्चा। जयंत पाटील, आदित्य ठाकरे, वडेट्टीवार सहभागी होणार। शिवरायांच्या पुतळ्याची योग्य देखभाल घ्यायला हवी होती। शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची राज्य सरकारवर नाराजी, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीची आज मातोश्रीवर तातडीची बैठक, राज्यात घडलेल्या गंभीर घडामोडींवर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पटोलेंमध्ये चर्चा होणार। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे बदलापूरमध्ये जाणार, बदलापूरमधील आंदोलकांची राज ठाकरे भेट घेणार। अमरावतीच्या दर्यापूरची जागा शिंदे गटाला सुटल्यात जमा, शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं मोठं विधान। 2 सप्टेंबरपर्यंत महाविकास आघाडीचं अंतर्गत जागा वाटप पूर्ण होणार, पुढील आठवड्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, जागा वाटपानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार, सूत्रांची माहिती। आज आनंद वाटतोय, शेतकऱ्यांसाठी आणि आरक्षणासाठी लढाई सुरू झालीय, मुस्लिम धर्मियांच्या कार्यक्रमात पवारांकडून मनोज जरांगेंचं कौतुक। जुन्नरमध्ये चांगली पॅटर्न राबवणार असल्याचे विश्वजित कदमांचे संकेत, तुझ्यासाठी नवा पॅटर्न आणू, विश्वजित कदमांचं सत्यशील शेरकरांसमोर वक्तव्य, जुन्नरच्या जागेवर पवार गटाकडूनही दावा। पुतळा कोसळणं कदाचित नियती असेल, शिवाजी महाराजांच्या इच्छेशिवाय काहीही होत नाही, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं संतापजनक विधान। शालेय शिक्षण मंत्री इतका निर्लज्जपणा आधी कधीही दिसला नव्हता, आदित्य ठाकरेंची दीपक केसरकरांवर कडाडून टीका। शिवरायांचा पुतळा कोसळणं ही दुःखद घटना, त्यावर राजकारण करू नका, फडणवीसांचं आवाहन, तर पुतळा राज्य सरकारनं नाही तर नौदलानं बसवल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। आजपासून अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा, अजित पवार पुण्यातून रवाना, लातूरमधून यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होणार। राज्याचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह 7 जणांविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळले, व्यावसायिक संजय पुनामिया यांची तक्रार। सचिन वाझेची जामीन याचिका नव्या खंडपीठाकडे, 100 कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणात अनिल देशमुखांसह सर्व आरोपी जामिनावर, त्यामुळे मला अंतरिम जामीन मिळावा, वाझेंची मागणी। आरएसएस प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ, केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय, मोहन भागवतांना सीआरएसएफची Z+ सुरक्षा। सातच्या आत घराचा आग्रह फक्त मुलींसाठीच का करता, काय बरोबर काय अयोग्य हे मुलांना का शिकवत नाही, बदलापूर प्रकरणातील सुनावणी दरम्यान हायकोर्टाचा सवाल। सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या भावानं भामट्याकडून फसवणूक, चंद्रचूड यांच्या नावानं पैसे मागितल्याचा मोबाईल स्क्रीनशॉट व्हायरल, दिल्ली सायबर सेलमध्ये तक्रार दाखल। नवी मुंबई बाजार समितीत आवक कमी असल्यामुळे लसणाचा दर 150 रुपयांवरून थेट 400 रुपये प्रति किलोवर आलं आणि कांद्याचे दरही महागले। हिमाचल प्रदेशमध्ये मुलींच्या लग्नाचं वय आता 18 वरून 21 वर, हिमाचल प्रदेश सरकारचा मोठा निर्णय, कायदा पारित। महिला डॉक्टर अत्याचार आणि खून प्रकरणी आज पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून 12 तासांचा बंद, पश्चिम बंगालमध्ये संवेदनशील ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त। उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वडोदरा रेल्वे स्टेशन बाहेर 4 ते 5 फूट पाणी, आज दिल्लीसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडलाही मुसळधार पावसाचा इशारा।